नमस्कार. विद्याधर भुसकुटे यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. 31 ऑक्टोबर 2025 या दिवशी सुरू झालेल्या पदयात्रेला आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या दिवसात त्यांनी अनेक गाव पालथी घातली, शेकडो शेतकरी कुटुंबांशी संवाद साधला, शाळा, वृद्धाश्रम तसेच अनेक अनाथाश्रमांना भेटी दिल्या, अनेक लोकांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. शेतमालात मिळणारा भाव असो किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न केला. तरुण मुलांशी बोलताना तसेच गप्पा मारताना सर्वांना एकच सांगितलं आहे, ध्येय गाठल्याशिवाय थांबायचं नाही. हे सांगताना त्यांच्या डोळ्यातील जिद्द पाहून काकांना नवीन ऊर्जा मिळाली. प्रवास सोपा नव्हता. कधी कडक ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी, कधी रस्त्यावर खड्डे तर कधी अवघड घाट. पण या आव्हानांनी काकांना जगाकडे बघायची एक नवीन दृष्टी दिली. या प्रवासात काकांना अफाट काम करणारी माणसं आणि संस्था भेटल्या. काकांचा हा प्रवास, हे अनुभव रोज व्लॉग्सच्या माध्यमातून शेअर करत आहे. जर तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर डोंबिवलीचा विद्याधर या आपल्या YouTube चॅनलवर नक्की या. आपण सोबत मिळून हा प्रवास अनुभवूया.